सर, अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करताना मी मध्येच अडकतो. मी काय केलं पाहिजे मग? मित्रांनो, खरं तर टॉपिक 11वीचा असू दे किंवा 12वीचा असू दे, तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सोडवता त्यावेळी तुम्हाला स्टेप्स माहिती असायला पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला अकाउंटिंग प्रोसिजर माहिती असायला पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रॉब्लेम सोडवण्यावरती फोकस करतात. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही अकाउंटिंग प्रोसिजरवरती फोकस करा. ज्या विद्यार्थ्याची अकाउंटिंग प्रोसिजर तोंडपाठ असते, म्हणजेच काय, स्टेप बाय स्टेप काय काय करायचं हे तोंडपाठ असतं, तो विद्यार्थी कोणताही प्रॉब्लेम इझिली सोडवू शकतो. मग धडा कोणताही असू द्या, त्याची अकाउंटिंग प्रोसिजर किंवा प्रॉब्लेम कसा सोडवायचा त्याच्या स्टेप्स जर हव्या असतील तर कमेंटमध्ये आत्ताच अकाउंटिंग प्रोसिजर आणि त्या धड्याचं नाव लिहा. तुम्हाला त्याची मी अकाउंटिंग प्रोसिजर देणार आहे. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच नवनवीन ट्रिक्स, नवनवीन कॉन्सेप्ट सोप्या भाषेत हवे असतील तर आजच आमच्या पेजला सर्वांनी लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.